खेतोबा देवस्थानला जायला आता जास्त डोंगर चढावी लागत नाही हे समजल्यावर मी माझ्या फॅमिलीला बोलले चलो. तर हे गाईज मी प्रजिता बुरुड. सकाळी सकाळी मामाने कॉल करून धमकी दिली की तुम्हाला सोडून जाईल बरं, कारण तिथे गेल्यावर कळलं यांचंच उरकलेलं नाहीये. मग आम्ही सर्वांना सोडून पुढे निघून आलो. गाडीचा पेटू फुल केला आणि नंतर आमचा पेटू फुल करण्यासाठी ढेण्यात मिसळवर ताव मारला. भोरगिरीमध्ये कोटेश्वरी जाऊन दर्शन केलं. फॉलोअर्स को भी हाय किया. अरे यार, खेतोबा देवस्थानकडे जाण्यासाठी पहिले येळवलीला जायला लागतं. मग आम्ही एक टाइम होता या रस्त्याने चालत चालत गेलोय, पण आता येळवली या गावापर्यंत एकदम टकाटक रस्ता झालाय. ये मम्मी के साथ कौन है? आपला सिम्बा डॉन म्हणतात डॉन. अब ये क्या है? वाय दिस कोलावेरी कोलावेरी डी. हा सिम्बा दुसऱ्यांच्या गावात येऊन तिथल्या कुत्र्यांवर दादागिरी करतोय. गावात पोहोचताच प्रत्येक घराच्या समोर आय सॉ हिरडे. खोकला आल्यावर एक हिरडा खाल्ला की खोकला गायब होऊन जातो. खूप वर्षानंतर काकांना भेटलो. हे आमच्या मावशीचं घर बरं का. आमची पोरं रेंजसाठी भिंतीवर बसलेत. ओंकार पण तेवढ्याच यो करत आला. ये देखो मांडव. अजून 3 डोंगर पार करून जायचे आणि सुरुवातीलाच मामी घसरून पडली. तर मग स्वतः पडू नये म्हणून माझ्या मम्मीने लगेच काठी घेतली. इथे पावसाळ्यात किती पाणी असेल नाही. मी एकदा अशा टाकांमध्ये पडले होते म्हणून लांबूनच रामराम केला. सिम्बा पाहतोय त्याची गँग तिकडे कशी काय. सारखे सारखे बसत बसत आमची फॅमिली एकमेकांना रोस्ट करतीये. आता फायनली 1.5 तास चालल्यानंतर खेतोबाचं मंदिर आलं. खेतोबा हे माझ्या मामाचं कुलदैवत आणि लहानपणापासून ते आतापर्यंत आम्ही इकडे 6 ते 7 वेळा आलोय. दर्शन केलं. आता जाताना भूक लागली मग आम्ही घरून जेवण बनवून आणलेलं. कुठं पण फिरायला जाऊ शेंगदाण्याच्या पोळ्या आम्ही घेऊनच जातो. ही लसणाची चटणी मी बनवली आहे. याची रेसिपी नक्की शेअर करेल. आता जेवणानंतर 10 मिनिटे झोपणं म्हणजे शास्त्र असतं ते. परत घरी फिरून जाताना रानमेवा चाखलाच. कसा वाटला व्लॉग कॉमेंट करा, लाईक अँड फॉलो करून जा.